परिस्थिती आता आपली अशी आहे, सर्वधर्म संयोगाने म्हणा तर काही म्हणा आपले जे शहर युवा पोचतो म्हणजे आपल्याला गाठायचं आहे ते कुठेतरी आपण कमी पडतं, पण ते पार करून जर आपल्याला जायचं असेल तर साहेब त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचे पॅरामीटर्स लावले पाहिजे एवढंच सांगतो. दोन-तीन कारणासाठी आपण त्याच्यातले दोन कारणं महत्त्वाची जी होते त्या आधीच्या वक्तव्य तुम्हाला समजू शकतो. नगर परिषदेची निवडणूक लागली, जिल्हा परिषद दिल्या घरी सुट्टी राहा, आपण तर जीव लावायला कमी नाही केला, प्रत्येक ठिकाणी मान सन्मान सगळं तो प्रत्येकाचं गणित असतं. त्या गणितात आज येवला तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषदा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व अंगीकृत संघटनेची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये सविस्तर निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे. त्यानंतर मतदार यादीची तपासणी करून मतदार यादीतील घोळ रेखांकित करून त्याच्यावर तहसीलदार कार्यालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडे कसे ऑब्जेक्शन्स नोंदवता येईल त्या दृष्टीने चर्चा झाली. संघटनात्मक दृष्टीने काय कमी जास्ती असेल त्याची पूर्तता कशी करावी त्या दृष्टीने पण चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आणि होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी का न लढवावी या दृष्टीने चर्चा करण्यात आली आहे. आणि ही जी झालेली चर्चा आमचे संपर्क नेते आदरणीय श्री संजय राऊत साहेब यांच्याकडे संपूर्णपणे अहवाल देण्यात येईल आणि त्या दृष्टीने उद्धव साहेब जो काही आदेश देतील तो आम्हाला या ठिकाणी मान्य असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण हिमतीने पूर्ण क्षमतेने ही नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला नुसती सामोरे जाणार नाही तर आम्ही विजय सुद्धा परंपरेप्रमाणे या ठिकाणी संपादित करू असा आत्मविश्वास या ठिकाणी आम्ही करण्यात आला. इच्छुकांच्या बाबतीत पण नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक लोक या ठिकाणी इच्छुक आहे, परंतु त्याला सुसूत्रता आणि एक सूत्रबद्धता यावी या दृष्टीने त्यांनी तालुका प्रमुखांकडे प्रभागाचे असतील, जिल्हा परिषदेच्या गटाचे असतील किंवा पंचायत समितीच्या गणाचे असतील याचे इच्छुकाचे अर्ज 11 रुपये ही माफक फी भरून त्या ठिकाणी स्वतःचा इच्छुकाचा अर्ज दाखल करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर मी निवडणूक कशी लढवणार आणि कशी निवडून येणार याचं विवरण त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि हे सर्व जे काही इच्छुकांचे अर्ज जमा होतील ते आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याकडे ठेवून यावर निर्णय करण्यात येईल आणि त्यानुसार तिकीट वाटप किंवा बाकीचे पुढचे निर्णय होतील.